ओम वेद विज्ञान परिचय पाचवा भाग. सृष्टिकाल, ऋतू, महिना तसेच दिवस रात्र या चक्राचे विज्ञान. शतम ते युतम हायनान. अथर्ववेद 8:2-21. अष्टाविंशानि शिवानी. अथर्ववेद 19:8-2. त्रिंशद्धामा विराजति. अथर्ववेद 6:31-3. त्रयमेके युवती विरूपे. अथर्ववेद 10:7-42. जीवेम शरदः शतम्. यजुर्वेद 36:24. तंतुम तन्वन् रजसो. ऋग्वेद 10:53-6. अहमेव स्वयमिदं वदामि. अथर्ववेद 4:30-3. न हि ग्रभायारणः सुषेवोऽन्योदर्यो. ऋग्वेद 7:4-8. परमेश्वराने 4,32,00,000,000 वर्षांचा एक सृष्टिकाल नियम केला व एवढ्याच कालावधीचा प्रलय काल सुद्धा नियत केला. 4 युगे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग आणि 28 नक्षत्रांची निर्मिती केली. 12 महिन्यांचे एक वर्ष नियत केले. एका वर्षात 365 दिवस निर्मिले आणि 3 मुख्य ऋतू निर्माण केले: उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. 30 दिवसांचा एक महिना केला. सूर्य 12 राशी प्रकाशित करतो. विपरीत रूपांच्या युवतीप्रमाणे दिवस व रात्र यांची निर्मिती केली. आपण सर्व 100 वर्षांपर्यंत डोळ्याने पाहत, कानांनी ऐकत व स्पष्ट वाणीने बोलत स्वतंत्र राहून आनंदाने जगावे. आपल्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशाच्या साह्याने जीवनरूपी कपड्याचे आडवे उभे सूत्र विणत स्वतः मननशील बनून दिव्य समाजाची निर्मिती करावी. वेदाच्या अनुसार राजसभा, विद्यासभा व धर्मसभा यांना हा अधिकार आहे की विद्यार्जनास आलेल्या प्रत्येकाला गुण, कर्म तथा स्वभावानुसार त्या त्या प्रकारच्या स्वभावाशी जुळणाऱ्या गृहस्थाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी. जर एखाद्या ब्राह्मण कुळातील मुलगा ब्राह्मण, क्षत्रिय कुळातील मुलगा क्षत्रिय बनू शकला नाही, तर त्याचे घर व मातापिता बदलून त्या विद्यार्थ्यास दुसऱ्या ठिकाणी त्याच्या गुणकर्म स्वभावानुसार जुळणाऱ्या घरी पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. याच संतान परिवर्तनाच्या सिद्धांताची पुष्टी करून ऋग्वेदात म्हटले आहे की दुसऱ्याच्या पोटी जन्मलेल्यांना केवळ यासाठी स्वीकारू नये की तो सुंदर आहे अथवा धनवान असल्यामुळे सुखी आहे. जसे आजकाल दत्तक पुत्राची निवड केली जाते. आपल्या गुणकर्म स्वभावानुकूल असल्यामुळेच व सहनशील, आज्ञाकारी, विद्यावान, धार्मिक इत्यादी गुणांनी युक्त असल्यामुळेच इतरांची मुले स्वीकारावीत. तेव्हा आर्यावर्तात या प्रकारचे वैदिक राजनियम अस्तित्वात होते. तेव्हा पुत्र व मातापिता सावधान राहून आपली स्वतःची व राष्ट्राची उन्नती करत होते व आळस, प्रमाद इत्यादी कुव्यसनांपासून दूर राहत होते. वेदातील नारी विज्ञान. अहम केतुरहम मूर्धा. ऋग्वेद 10:159-2. एमा आगुर्योषितः शुंभमाना. अथर्ववेद 11:1-14. अधः पश्यस्वमोपरि. ऋग्वेद 8:33-19. मम पुत्राः शत्रुहणोथो मे दुरिता विराट. ऋग्वेद 10,
159 उपह्वरे गिरीणां संगमे च नदीनां यजुर्वेद 26:15 इमां त्वमिन्द्रमीढ्वः ऋग्वेद 10:85-45 तमस्मेरा युवतयो युवानं ऋग्वेद 2:35-4 सम्राज्ञी श्वशुरे भव ऋग्वेद 10:85-46 समंजन्तु विश्वे देवाः ऋग्वेद 10:85-47 उदीर्ष्व नार्यभिजीवलोकम् ऋग्वेद 10:18 परमपिता परमेश्वर वेद मंत्राद्वारे सांगतात की महिला या राष्ट्राच्या ध्वजा समान असून मूर्धा आहेत. त्या धैर्ययुक्त होऊन शालीन वाणीने संपन्न होत, शत्रूंचा नाश करून कल्याणकारी होत. त्यांच्या या महान गुणामुळे त्यांचे पती अनुकूल व्यवहार करणारे होतील. नारी अर्थात महिला सदा पुरुषार्थी म्हणजे कर्तबगार बनून घरातील संपत्ती वाढविण्याचे कार्य करतील व आपल्या पवित्र व पुरुषार्थमय जीवनाद्वारे सदा उत्तम पुत्र निर्माण करतील. तसेच त्या पतीबरोबर सदा मिळून मिसळून आनंदी राहतील. स्त्रियांनी सदा आपले शरीर अर्थात गुप्तांग, स्तन, नितंब इत्यादी वस्त्राद्वारे झाकून ठेवावेत आणि गंभीरतापूर्वक समाजाचे मार्गदर्शन करावे. महिलांनी आपल्या मुलांना सदा बलवान, चारित्र्यवान, देशभक्त तसेच विद्वान बनवावे. ईश्वराद्वारे पुढे उपदेश देण्यात आला आहे की हे ग्रस्त, तू दूध पिऊन बलवान हो, मोठा हो, तसेच एकट्यानेच उन्नती करू नकोस. राष्ट्रास स्वतःच्या बरोबरीने मोठे कर. पर्वताजवळ नद्यांच्या संगमावर विद्या आणि योगाभ्यास करून उत्तम बुद्धियुक्त व विचारशील समाजाची निर्मिती कर. युवावस्था प्राप्त झाल्यावर मुलामुलींनी एकमेकांची निवड करून स्वयंवर पद्धतीने विवाह करावा. पुत्रवधूने घरातील सासू सासरे इत्यादी बरोबर सदा प्रिय व्यवहार करावा. पती तथा पत्नी दोघांनी जसे दोन ठिकाणचे वेगवेगळे पाणी एकत्र केले असता मिसळते, एकमेकांशी मिळून मिसळून राहावे. हे स्त्री, तू आपल्या या मृतक पतीला सोडून त्याच जन्मात जर तुझी तशी इच्छा असेल तर दुसरा पती निवडू शकतेस. या दुसऱ्या पतीची ज्याने तुझे पाणी ग्रहण केले आहे तू सेवा कर व तसेच त्यानेही तुझी सेवा करावी. त्याच्यापासून तुला पुत्र प्राप्ती हो. वेदातील या मंत्राद्वारे हे स्पष्ट आहे की ना तर एका स्त्रीने अनेक पती करावे व ना तर पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर जळून सती जावे. वेदांतील समाज व्यवस्था अपामी वामपविश्वा ऋग्वेद 10:63-12 सप्तमर्यादाः कवयस्ततक्षुः ऋग्वेद 10:5-6 अनृतात् सत्यमुपैमि यजुर्वेद 1:5 यस्तु सर्वाणि भूतान्यात्म यजुर्वेद 40:6 विश्वदानीं सुमनसः स्याम ऋग्वेद 6:52-5 संगच्छध्वं संवदध्वं ऋग्वेद 10:191-2 अर्थात संगठन सूक्त. व्रजम कृणुध्वम अथर्ववेद 19:58 अतर ऋग्वेद 5:60-5 समानी प्रपासह वो न भागः अथर्ववेद 3:30-6 ब्राह्मणोस्य मुखमासीद यजुर्वेद 31:11 आसंयतमिन्द्रणः स्वस्ति ऋग्वेद 6:22-10
अन्यो अन्यमभिहर्यत अथर्ववेद 3:30-1 सखा सखायमतरद विश्रुचोः ऋग्वेद 7:18-6 माश्रेधत ऋग्वेद 7:32-8 मा निंदत ऋग्वेद 4:5-2 कृण्वन्तो विश्वमार्यम् ऋग्वेद 9:63-5 येन धनेन प्रपणं चरामि अथर्ववेद 3:15-5 ये पंथानो बहवो देवयाना अथर्ववेद 3:15-2 अर्थ राष्ट्रीय व सामाजिक कल्याण व्हावे म्हणून परमेश्वराद्वारे वेदात उपदेश देण्यात आला आहे की समाजाच्या उन्नतीसाठी 7 वैदिक मर्यादांचे पालन करावे. चोरी, व्यभिचार, सज्जनांची हत्या, गर्भहत्या, दारू व मांस सेवन, वेदविरुद्ध कर्म करणे व असत्य भाषण यांचा त्याग करावा. दुष्ट प्रवृत्तीच्या व दुष्टतेचा प्रचार करणाऱ्यांना बुद्धिपूर्वक तथा दंड देऊन म्हणजे शिक्षा करून शुद्ध करून सामाजिक बदल करावा. सदा असत्य व वेदविरुद्ध मार्गाचा त्याग करून वेदानुसार सत्याचा स्वीकार करण्याचे व्रत घ्यावे. आपण स्वतःसाठी ज्या न्यायाची अपेक्षा इतरांकडून करतो तसाच न्याय दुसऱ्यांना द्यावा. तसेच जसे इतरांसाठी इच्छा करतो तशीच इच्छा स्वतःसाठी पण करावी. सदा प्रसन्न राहावे. श्रेष्ठ जनाबरोबर नेहमी मिसळून राहावे. परस्परांच्या सहकार्याने संघटन शक्ती वाढवावी. समाजात सर्व शक्ती आपापल्या परीने महत्त्वाच्या आहेत. कोणासही कनिष्ठ समजू नका. घृणा करू नका. मोठ्याबरोबर ईर्ष्या करू नका. बंधुत्वाच्या नात्याने पृथ्वीवरील पदार्थांचा साधन संपत्तीचा सर्व मिळून वाटून उपयोग करावा. तुम्हा सर्वांचे खाण्यापिण्याचे स्थान एकच असावे. विनाकारण अस्पृश्यता करू नका. जन्मानुसार जाती व्यवस्थेचा त्याग करा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे सर्व जन्मजात नसून गुण कर्म स्वभावानुसार असतात. विद्या शिकणे, शिकविणे व समाजातील अज्ञान दूर करणे यामुळे ब्राह्मण, राज्य करणे आणि समाजातील अन्याय दूर करणे यामुळे क्षत्रिय, व्यापार करणे तसेच साधन संपत्तीची त्रुटी दूर करणे यामुळे वैश्य आणि हे सर्व स्वतः न बनता करता इतरांचा सहयोग करणे यामुळे शूद्र अशी संज्ञा आहे. शिक्षक, रक्षक, पोषक व सेवक इत्यादी वर्गवारी प्रत्येक समाजात विद्यमान असतेच. स्वतः प्रयत्नपूर्वक उन्नती करून शूद्रांना सुद्धा द्विज बनवावे. परस्परांवर प्रेम करावे. सज्जनांची हिंसा करू नये. निंदा करू नका. सर्वजण मिळून आपले ऐश्वर्य वाढवीत धर्माविरुद्ध आचरण करणाऱ्याचा नाश करत सर्व जगास आर्य बनवावे. आपल्या पवित्र धनसंपत्तीपेक्षा अधिक धन मिळविण्यासाठी आम्ही पवित्र देण्याघेण्याच्या व्यवहाराच्या सहाय्याने श्रेष्ठ उद्योगाचे संचालन करावे. आम्ही जगातील अनुभवी व्यापाऱ्यांच्या उत्तम पद्धतीनुसार क्रय विक्रय करून अधिक धनवान बनण्याचा प्रयत्न करावा. वेदातील उदात्त जीवन विज्ञान प्रातरत्नम प्रातरित्वा दधाति ऋग्वेद 1:125-1 उत्क्राम महते सौभगाय यजुर्वेद 11:21 यजध्वम हविषा तनागिरा ऋग्वेद 2:2-1 मानो निद्रा ईशतमोत जल्पिः ऋग्वेद 8:48-14 मे मनः शिवसंकल्पमस्तु यजुर्वेद 34:1 मा भेर्मा संविक्ताः यजुर्वेद 1:23 मा पुरा जरसो मृथा अथर्ववेद 5:30-17 जीवेम शरदः शतम्
यजुर्वेद 36:24 त्र्यायुषं जमदग्ने यजुर्वेद 3:62 अग्निनाग्निः समिध्यते सामवेद 2:2:5:1 व्रतं कृणुत यजुर्वेद 4:11 मा गृधः यजुर्वेद 40:1 अक्षैर्मादीव्यः ऋग्वेद 10:34-13 पुष्ट्यै गोपालम यजुर्वेद 30:11 ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत अथर्ववेद 10:5-19 माहिर्भूर्मा प्रिदाकुः यजुर्वेद 6:12 उत्क्रामातः पुरुषमावपन्थाः अथर्ववेद 8:1-4 वावृधुः सौभगाय ऋग्वेद 5:60-5 अन्नपतेन्नस्य नो देह्य यजुर्वेद 11:83 अर्थ सर्व प्रेरक ईश्वर सर्वांना प्रेरणा देतो की प्रातःकाळी उठून सर्वांनी जीवनातील अमूल्य रत्ने प्राप्त करावीत. सौभाग्यासाठी पुरुषार्थ करा. पुरुषार्थी व्यक्तींनाच परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात धर्मयज्ञ करून पापापासून अलिप्त राहून तन मन धनाद्वारे निष्काम सेवा करावी. बलवान बनण्यासाठी खेळ व व्यायाम करावा. शरीर सदा निरोगी ठेवावे. रागीट व अशांत माणसापासून दूर राहावे. आपले मन सतत श्रेष्ठ व शुभ संकल्प करणारे असावे. भिवू नका व वृद्धावस्थेपूर्वी मरू नका. कमीत कमी 100 वर्षापर्यंत जगा. 100 वर्षापेक्षा जास्त जगा. आयुष्य 300 वर्षापर्यंत वाढवा. आपल्या जीवनातील तेजस्वी अग्नीद्वारे लोकांमध्ये जीवनाची प्रेरणा प्रस्थापित करावी. मृत शरीरात ही संजीवनी प्रादुर्भूत होईल असे कार्य करा. सदा व्रतस्थ राहून अर्थात श्रेष्ठ कार्याचा संकल्प करावा. सदाचाराचेच नाव व्रत आहे. सदाचार अर्थात आमचा व्यवहार म्हणजेच आमचे दररोजचे वागणे, खाणे पिणे, बोलणे चालणे, पाहणे ऐकणे सर्वदा धर्मानुसारच असावे. वास्तविक हेच व्रत स्वीकारणे व त्याप्रमाणे व्रतस्थ राहणे. भुकेने अर्धमेले होणे किंवा तहानेले अशक्त राहणे म्हणजे व्रत नव्हे. उपास केव्हा करावा? जेव्हा शरीर रोगग्रस्त असेल तर. लोभ करू नका. चोरी करू नका. क्रोध करू नका. दूत खेळू नका. दारू पिऊ नका. मांस व अंडे यांचे भक्षण करू नका. मांस व अंडे खाणाऱ्यांना समाजापासून दूर करा. शेती करा व बलवान बनण्यासाठी गायीचे पालन पोषण करा. कारण गायीपासून उपलब्ध पदार्थांची तूप, दूध, दही, तूप इत्यादी जगातील इतर पदार्थांबरोबर तुलनाच होऊ शकत नाही. म्हणून गाय आणि तिच्यापासून उपलब्ध होणारे पदार्थ अमूल्य आहेत. ब्रह्मचर्याचे पालन करून देवासमान अमर होऊन मृत्यूला दूर ठेवा. रजवीर्याचे रक्षण करा.